शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा संयुक्त रूप से आयोजित नासिक ब्लैकआउट जन आक्रोश मोर्चा में भारी भीड़ उमड़ पड़ी। इस मार्च के दौरान सांसद संजय राउत ने मंच से महायुति सरकार पर कड़े शब्दों में हमला बोला। राज्य सरकार पर सीधा आरोप है कि नासिक में खुलेआम नशीली दवाओं की बिक्री, महिलाओं पर अत्याचार और बड़े पैमाने पर लूटपाट हो रही है। पिछले कुछ महीने में 40 हत्याएं हो चुकी है। अगर राज्य के गृह मंत्री को यह नहीं पता तो ऐसे लोगों को शासन करने का कोई अधिकार नहीं है। भ्रष्टाचार और गुंडागर्दी का पर्दाफाश। नगर सेवक, मंत्री और अधिकारी भ्रष्टाचार करने के लिए एकजुट हो रहे हैं। विरोध करने वालों पर दबाव डाला जा रहा है। अगर अपराधी गिरीश महाजन जैसे मंत्रियों से उनके बंगले पर मिलने जा रहे हैं तो जनता अच्छी तरह जानती है कि उन्हें कौन बचा रहा है। किसानों और किसान मुद्दों पर जोर। यह मार्च किसानों के लिए है। बिजली, पानी, कर्ज माफी, गारंटी शुदा ब्याज दर न मिलने के कारण किसान आंदोलन कर आत्महत्या कर रहे हैं। हम सरकार को चेतावनी दे रहे हैं। आज दो भाई एक साथ आए हैं। उद्धव ठाकरे और राज ठाकरे की पार्टियां नासिक में महागठबंधन सरकार को चुनौती देने के लिए एक साथ आई है। अब से महाराष्ट्र में हर कार्यक्रम संयुक्त होगा। ठाकरे का नाम लेकर महाराष्ट्र आगे बढ़ेगा। महाराष्ट्र ब्यूरो चीफ भगवान पगारे की रिपोर्ट। शिवसेनेतले सहकारी उपनेते पक्षाचे नाना गायकवाड, वसंतराव विखे, खासदार राजाभाऊ राजे, पीजी सूर्यवंशी आणि दिनकरराव पाटील कारण आजच्या या संपूर्ण मोर्चामधलं जे हायलाईट होतं ते दिनकरराव पाटील तुमच्या तोंडून निघाले. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर फोटो काढून चालत नाही, रक्तामध्ये छत्रपती शिवाजी असावा. आणि जे समोर दोन्ही बाजूचे जे सैनिक बसले आहेत त्यांच्या रक्तात शिवाजी, त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी म्हणजे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतरले. हा जनाक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो. हा इशारा देण्यासाठी आम्ही होतो. आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले. मुंबई पोलीस आयुक्त माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का? त्यांचं म्हणणं आहे मी म्हणाले महाराष्ट्राचा नेपाळ होईल. अरे झालेलाच आहे. नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का होतात? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली ते नाशिकमध्ये दिसतात. महिलांवर अत्याचार. या नाशिकसह महाराष्ट्रात या दिवसात एवढं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणाने जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे. हे माझं म्हणणं आहे. आमचा अंत पाहू नका. मगासपासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून भेटत नाही. हा राहुल धोत्रे तरुण मुलगा त्याची हत्या ज्या निर्घृणपणे केली, कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे. कुठे गेला हा उत्तर म्हणते? कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे.